नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 3 नोव्हेंबर 2025 वार सोमवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। काम लवकर करवायचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागातील कार्यकारी अभियंता रोहन पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडला आहे। शासकीय कंत्राटदाराकडून तब्बल 41,000 रुपयांची लाच मागणी करून स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावतीच्या चमूने ही कारवाई यशस्वीरित्या पार पडली आहे। अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी मोठी कारवाई केली। सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग अमरावतीचे कार्यकारी अभियंता वर्ग 1 रोहन चंद्रशेखर पाटील वय वर्ष 35 हे आरोपी आहेत। तक्रारदार हा शासकीय कंत्राटदार असून त्याला बुलढाणा जिल्ह्यातील 3 इलेक्ट्रिकल कामे मिळाली होती। या कामांची एकूण किंमत 17,94,000 रुपये होती। या रकमेच्या 2% म्हणजेच 35,000 रुपये लाच म्हणून कार्यकारी अभियंता रोहन पाटील यांनी मागणी केली। तसेच जुने शासकीय विश्रामगृह नूतनीकरणाच्या कामासाठी वर्क ऑर्डर घेण्यासाठी अतिरिक्त 6,000 रुपये मागितले। एकूण 41,000 रुपयांच्या लाचेवर अखेर तडजोड झाली। लाचलुचपत विभागाच्या पथकाने पडताळणी केल्यानंतर सोमवारी सापळा रचण्यात आला। सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाच्या अमरावती कार्यालयातच रोहन पाटील यांनी लाचेची मागणी करून स्वीकारली। त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आले असून पुढील गुन्हा गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावतीचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। लाचलुचपत विभागाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी लाच मागितल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। अमरावती महानगरपालिकेतील कचरा व्यवस्थापन हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। शहरातील अनेक प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढिगारे साचून नागरिकांचा जीव घुटमळतो आहे। याच मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासन आणि सरकार दोघांनाही जाब विचारला आहे। अमरावती मनपा क्षेत्रातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गेल्या काही दिवसात अधिकच गंभीर बनलाय। अनेक प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढिगारे, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचा जीव त्रस्त झाला आहे। या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसतर्फे मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कचरा माफिया जवाब दो आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप करत सांगितले की अनेक वर्षांपासून एकाच व्यक्तीला कचरा संकलनाचे कंत्राट देऊन प्रशासनाने माफियागिरीला खतपाणी घातले आहे। काँग्रेस नेत्यांनी आरोप केला आहे की मनपा प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहे आणि कचऱ्याच्या प्रश्नावर दुर्लक्ष करून फक्त कमिशनखोरीकडे लक्ष दिलं जात आहे। आंदोलनादरम्यान मनपा प्रशासन जवाब दो, कचरा माफियाला अटक करा, महायुती सरकार हिशोब द्या अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला। या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेससह विविध पदाधिकारी उपस्थित होते।
काही काळासाठी मनपाच्या प्रवेशद्वारासमोर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. शेवटी प्रशासनाने प्रतिनिधींशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. ते कोर्टात नाही जात होते ऑर्डरच्या विरोधात, का बरं नाही जात? आणि आम्हीच आमच्या लेवलवर इंटरप्रिट करून टाकतो की आम्हाला नाही करता येणार, त्यांच्यावर अट लादता नाही येणार. वाय म्युन्सिपल जे खालचे अधिकारी आहेत तुमच्या, लेट देम गो टू द कोर्ट. मी मागच्या वेळेला ते जात नाही कारण त्यांना माहित आहे ते जिंकू शकत नाही. मग आम्हीच आमच्या स्तरावर हे का बरं इंटरप्रिटेशन केलेलं आहे की आम्हाला 55 लोकांची सक्ती नाही करता येणार म्हणून. सो माझं काय म्हणणं आहे मॅडम, सक्ती चालू आहे आणि आपण जसं आपण म्हटलं त्या पद्धतीने कारवाई करत आहे. आज अमरावती शहरात गेले कित्येक वर्षापासून बघतोय अमरावती बकास झाली आहे. सगळीकडे कचऱ्याचं ढीग सगळीकडे पडलेलं आहे. आम्ही वारंवार आंदोलन करतो आहे, परंतु आतापर्यंत मनपा प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही आहे. ठेकेदार काय करताय, आमदार काय करता आहे, कुठेच काही कोणाचं लक्ष शहरामध्ये नाही आहे. अमरावती शहर पूर्णपणे बकास झालं आहे. त्यामुळे साथीची रोग परत पसरला आहे. आत्ताच PDMC मध्ये एक नवाच आजार हे झालेला आहे आणि रुग्णांची संख्या वाढलेली आहे. तरी आम्ही आज मनपा प्रशासनाला परत शेवटचं आंदोलन महानगरपालिकेत शहर काँग्रेसकडून आज इथे करण्यात आलं आणि त्यांना वारंवार या गोष्टी तर आम्हाला फक्त इथे आलं की फक्त समजावून ते पाडतात, परंतु परत आम्ही रस्त्यावर उतरून परत इथे आंदोलन करू. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सर्व वकील संघटनांनी 3 नोव्हेंबर रोजी न्यायालयीन कामकाज करताना लाल फिती लावून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. शेगाव तालुक्यातील वकिलांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने आधी घेतलेल्या कामकाज बहिष्कार ठरावात फेरबदल करून न्यायालयीन कामकाजात सहभाग घेण्याचं आवाहन केलं आहे. पण या सहभागासोबतच लाल फिती लावून तीव्र निषेधही नोंदविण्यात आला आहे. वकिलांवर वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वकील सुरक्षा बिल आता कायद्यात रूपांतरित करावं अशी मागणी महाराष्ट्र वकील बार असोसिएशनने केली आहे. त्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं आहे. 19 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या महाराष्ट्र वकील बार असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत वकिलांवरील वाढत्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी 1 दिवसीय न्यायालयीन कामकाज बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने नव्या फेर ठरावाद्वारे हा निर्णय बदलून सोमवार 3 नोव्हेंबर रोजी सर्व वकिलांनी न्यायालयीन कामकाजात सहभागी व्हावे पण लाल फिती लावून निषेध व्यक्त करावा असे आवाहन करण्यात आले. गेल्या काही दिवसात राज्यातील विविध ठिकाणी वकिलांवर झालेल्या हल्ल्यांमुळे कायदा रचनेची मागणी तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर वकील संरक्षण कायद्याचा मसुदा तयार करून तो ॲडव्होकेट जनरल यांच्या मार्फत शासनाकडे सुपूर्द करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी देखील या विषयावर विचार सुरू असल्याचे जाहीर केले होते. मात्र नुकताच अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात एका वकिलावर तपासादरम्यान विचारलेल्या प्रश्नावरून प्राणघातक हल्ला झाल्याने वकील समाजात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करत बार कौन्सिलने स्पष्ट केले आहे की वकील संरक्षण कायदा तातडीने अंमलात आणला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला जाईल. या राज्यात असं लक्षात येत आहे की वकील मंडळींवर विनाकारण हल्ले होणं, त्यांच्यावर अत्याचार होणं या गोष्टीला खूप सिरियसनेस आला आणि त्या दृष्टीने ॲडव्होकेट्स ॲक्टचं इम्प्लिमेंटेशन खूप गरजेचं झालं होतं. गेली कित्येक वर्षापासून आमची ती मागणी आहे की ॲडव्होकेट्स ॲक्ट, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट द्या, पण त्याच्याकडे दुर्लक्षित होत आहे आणि त्यामुळे वकिलांवर जो अत्याचार, अन्याय होतो आहे त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बार कौन्सिलने सुरुवातीला पूर्ण कामकाजापासून दूर राहावं असा निर्णय घेतला होता. परंतु मला असं वाटतं की कालांतराने काही लोकांशी डिस्कशन झाल्यानंतर कामकाज करायचं पण करत असताना निषेध झालाच पाहिजे म्हणून मग लाल फिती लावून निषेध करा असं ठरवलं आहे. आणि त्या दृष्टीने पूर्ण महाराष्ट्र राज्यातले आज वकील काम करत आहेत, पण त्यांनी सगळ्यांनी जसं की आपण पाहत आहे लाल निशाण सगळ्यांनी लाल पट्ट्या लावून तसं निषेध करतोय आणि लवकरात लवकर हा ॲक्ट कार्यान्वित करावा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात पायाला फ्रॅक्चर झालेल्या अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा पायाला लहान गाठ झाल्याने उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर श्याम राठी यांच्या सल्ल्यानुसार नवनीत राणा यांना सुयोग हॉस्पिटल नागपूर येथे ॲडमिट करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नवनीत राणा यांना पुढील 25 दिवस बेड रेस्ट घ्यावा लागणार आहे. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीदरम्यान पायाला फ्रॅक्चर झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर उपचारानंतर त्या पुन्हा सक्रिय झाल्या होत्या.
मात्र काही दिवसांपासून पायाच्या ठिकाणी पुन्हा एक लहान गाठ तयार झाल्याने वेदना आणि सूज वाढल्याची तक्रार त्यांनी डॉक्टरांकडे केली. अमरावतीतील सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर श्याम राठी यांनी तपासणीनंतर अधिक उपचारासाठी त्यांना नागपूर येथील सुयोग हॉस्पिटल नरेंद्रनगर येथे दाखल होण्याचा सल्ला दिला. येथे नामवंत ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर गिरीश मोटवानी यांच्या देखरेखीखाली त्या गाठीची शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. या संपूर्ण काळात त्यांचे पती आमदार रवी राणा हे त्यांच्या सोबत आहेत. डॉक्टरांनी पुढील 25 दिवस बेड रेस्ट घ्यावा असा त्यांना सल्ला दिलाय. नवनीत राणा यांच्या प्रकृतीबाबत त्यांचे समर्थक आणि अमरावतीतील नागरिकांनी लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाची दिवाळी नुसता प्रकाशाचा आणि आनंदाचा सण नाही, तर अमरावतीकरांसाठी मनोरंजनाची एक अनोखी पर्वणी घेऊन आला आहे. शहराच्या मध्यभागी बडनेरा रोडवरील सातुर्णा येथे अमरावती दीपावली उत्सव मेला 2025ची शानदार सुरुवात झाली आहे. भव्य दिव्य झुले, खमंग पदार्थाचे स्टॉल्स, खरेदीची संधी आणि संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाची गॅरंटी. जॉईंट फीलपासून ते इलेक्ट्रिक ट्रेनपर्यंत काय काय आहे या मेळ्यात, खास बघूया. अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी. दिवाळीच्या निमित्ताने शहराच्या मध्यभागी सातुर्णा अमरावती बडनेरा रोड येथे अमरावती दीपावली उत्सव मेला 2025ची दणक्यात सुरुवात झाली आहे. हा केवळ एक मेळा नाही, तर संपूर्ण कुटुंबियांकरिता मनोरंजनाचा खजिना आहे. येथे तुम्हाला पाहायला मिळतील थरारक जॉईंट फील, आकाशाला गवसणी घालणारा आकाश झुला, वेगवान ब्रेक डान्स झुला आणि लहान मुलांकरिता खास नाव झुला व क्रॉस व्हील सारखे अनेक आकर्षक झुले. या मेळ्यात केवळ झुलेच नाही, तर स्वादिष्ट व्यंजनाचे स्टॉल्स, रोमांचक गेम्स आणि महिलांकरिता खास ज्वेलरीसह खरेदीसाठी भरपूर स्टॉल्स उपलब्ध आहेत. लहानग्यांसाठी बोटिंग आणि जम्पिंगचा खास अनुभव घेता येईल. विशेष आकर्षण म्हणजे संपूर्ण परिवारासाठी असलेले झुले आणि इलेक्ट्रिक ट्रेन. आयोजक छोटूभाई यांनी नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. या मेळ्यात सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था आणि उत्तम पार्किंगची सोय करण्यात आली आहे. या मेळ्याचे आयोजक छोटूभाई यांनी अमरावतीकरांना संपूर्ण कुटुंबासह या भव्य मेळ्याला भेट देण्याचे आवाहन केले आहे. तर वाट कशाची पाहत आहात, या आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. अमरावती शहर में पहली बार अमरावती शहर के सबसे अच्छे स्थान सातुर्ना चौक बडनेरा रोड पर पहली बार दिवाली उत्सव मेला मनोरंजन की हसीन दुनिया पहली बार पहली मर्तबा सातुर्ना चौक बडनेरा रोड पर दिवाली उत्सव मेला जो लाया है आपके लिए मनोरंजन का भरपूर खजाना. जॉइंट व्हील, आकाश झूला, ब्रेक डांस झूला, नाव झूला, क्रॉस व्हील, इसके अलावा कई शानदार आइटम. जी हाँ, प्यारे बच्चों के लिए भी कूदने वाली बाउंसी, जंपिंग, वाटर बोट, चक्री मिनी ट्रेन, इसके अलावा ड्रग एंड ट्रेन, कई शानदार आइटम और मनपसंद खरीदारी के लिए गृह उपयोगी वस्तुओं के कई स्टॉल, खान पान से भरपूर व्यवस्था, मुंबई चौपाटी जैसा मज़ा. आपके पूरे परिवार के साथ आइए, दीपावली त्यौहार की खुशियों को बहुत ही उत्साह के साथ मनाइए. दिवाली उत्सव मेला में आइए. पहली बार सातुर्ना चौक बडनेरा रोड पर लगा है दिवाली उत्सव मेला. चांदूर रेल्वे येथील खुनाच्या प्रकरणी 8 पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, सर्वांना निलंबन. अमरावती ग्रामीण पोलीस दलात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पकड वॉरंट मधील आरोपीच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशी अहवाल आल्यानंतर चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन मधील 8 पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध 2 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय दंडविधान कलम 302 व 34 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांनी सर्व 8ही अंमलदारांना तत्काळ निलंबित केले आहे. या निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुलामचंद जैन, बक्कल नंबर 1127, पोलीस हवालदार विशाल मुकुंदराव रंगारी, बक्कल नंबर 2269, महिला पोलीस शिपाई अश्विनी शामरावजी आखरे, बक्कल नंबर 929,
महिला पोलीस शिपाई सरिता वैद्य बक्कल नंबर 1204, पोलीस हवलदार प्रवीण रामदास मेश्राम बक्कल नंबर 1777, पोलीस शिपाई अलीम हकीम गवडी बक्कल नंबर 848, पोलीस शिपाई अमोल अमृतराव घोडे बक्कल नंबर 164 आणि पोलीस नामदार प्रशांत ढोके बक्कल नंबर 1753 यांचा समावेश आहे। न्यायालयीन चौकशीत स्पष्ट झाले आहे की आरोपींच्या मृत्यूसाठी गार्ड इन्चार्ज व ड्युटीवरील कर्मचाऱ्यांची निष्काळजीपणा जबाबदार आहे। या घटनेमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली असून त्यांच्या विरोधात कठोर शिस्तभंग कारवाई करण्यात आली आहे। निलंबन काळात सर्व कर्मचाऱ्यांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय अमरावती ग्रामीण असेल। तसेच न्यायालयीन चौकशीत दोषी ठरलेले तत्कालीन ठाणेदार पोलीस निरीक्षक अजय अहिरकर यांच्या विरोधात पुढील कारवाईसाठी वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात आला आहे। सरकारनं मदतीचं आश्वासन दिलंय, परंतु मदत कुठे आहे? तिवसा तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप उफाळलाय। सोयाबीन पिकाचं झालेलं प्रचंड नुकसान आणि विमा परतावा न मिळाल्याने काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात धडक देत चांगलाच राडा केलाय। दिवाळीपूर्वी सरकारनं दिलेलं मदतीचं आश्वासन हवेतच विरल्याने अन्नदात्यांची दिवाळी मात्र पुन्हा अंधारात गेली आहे। सततच्या पावसामुळे तिवसा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पीक उद्ध्वस्त झाली आणि खर्चही निघाला नाही आणि विमा परताव्याच्या सरकारनं दिलेलं आश्वासन अजूनही अपूर्णच आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेतृत्वात तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि घोषणाबाजी करत राडा केला। संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या विहिरीवर बसून शासकीय मदतीसह विमा परतावा द्या अशी मागणी केली। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पिकलं किलोमध्ये, अहवाल मात्र क्विंटलमध्ये हा कृषी विभागाचा प्रकार आहे। सरकारनं मोठ्या थाटामाटात मदतीची घोषणा केली, पण प्रत्यक्षात मदत कुणालाच मिळाली नाही। रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली असतानाही खरीपातील सोयाबीन पिकाचा विमा परतावा न मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेत दिवस काढावे लागत आहे। काँग्रेसचे नेते व सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पुनसे, दीपक देशमुख, सुभाषराव ढगे, किशोर गोरडे, प्रतापराव खैरकार यांच्यासह शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत। शेतकऱ्यांनी प्रशासनाला 15 दिवसात विमा परतावा देण्याची मागणी करत अन्यथा कार्यालयाच्या विहिरीत उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। यावर्षी सततच्या पावसामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झालंय, परंतु सरकार निव्वळ घोषणाचा पाऊस या ठिकाणी पाडताना आपण पाहत आहोत। सरकारने मोठ्या वाजागाजाचे पॅकेज जाहीर केलं, त्याचा 1 रुपयाही अद्यापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाही। त्यामुळे शेतकऱ्याची सर्व दिवाळी हे या ठिकाणी अंधारात गेली। म्हणून आज आम्ही या ठिकाणी मग तिवसाचे तहसीलदार असो की तालुका कृषी अधिकारी कार्यालय असो यांना या ठिकाणी निवेदन देऊन तातडीने शेतकऱ्यांना या ठिकाणी शासनाकडून जाहीर झालेली मदत तसेच विम्याचा परतावा ताबडतोब 15 दिवसाच्या आत मिळण्यात यावा, अन्यथा आम्ही याहीपेक्षा उग्र आंदोलन करून नागपूरच्या माणकापूर परिसरात पुन्हा एकदा गुंडगिरीचा कहर समोर आला आहे। फळ विक्रेत्याकडून दुकान चालवण्यासाठी 2000 रुपये हप्ता मागणाऱ्या तडीपार आरोपीला पोलिसांनी अखेर गजाआड केला आहे। हा आरोपी म्हणजेच अब्दुल नसीर, ज्याला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं होतं, परंतु तरीही हा आरोपी परत परिसरात येऊन धमकाविण्याचे प्रकार करीत होता। नशेत गुंग असलेल्या या नसीरने एका साध्या फळ विक्रेत्यालाच हप्ता मागून त्रास दिला, मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला जेरबंद केला आहे। घटनेचा प्रकार माणकापूर चौक परिसरातील आहे। मनमीत शुक्ला हा फळ विक्रेता रोजप्रमाणे त्याच्या दुकानावर बसलेला होता। 31 ऑक्टोबरच्या रात्री अब्दुल नसीर उर्फ अब्दुल सादिक उर्फ काल्या हा नशेच्या अवस्थेत मनमीतच्या दुकानाजवळ पडला होता। त्याच्या हातातून मोबाईल खाली पडला, तो मनमीतच्या कर्मचाऱ्याने उचलून ठेवला। थोड्याच वेळात एका ऑटो चालकाने नासिरच्या चेहऱ्यावर पाणी टाकून त्याला शुद्धीवर आणलं। मोबाईल परत मिळाल्यावर नासिर संतापला आणि शिवीगाळ करत माझ्या खिशातले पैसे कुठे गेले असं ओरडू लागला।
त्याने मनमीतला धमकावत दुकान चालवायचं असेल तर दर महिन्याला 2,000 रुपये हप्ता द्यावा लागेल असं सांगितलं। ही संपूर्ण घटना पाहून घाबरलेल्या मनमीतने लगेच मानकापूर पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशीत नासिर हा तळीपार असल्याचं समोर आलं। त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि हप्ता वसुलीचा गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली। तक्रारदार आहेत मनमीत शुक्ला यांचं फळ विक्रीचं दुकान आहे आणि ते दुकानाच्या जवळ एक व्यक्ती नशेच्या अवस्थेमध्ये पडलेला होता, ज्याचं नाव आहे अब्दुल सादिक उर्फ अब्दुल नसील अब्दुल सादिक काल्या। रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्या ठिकाणी पडलेला होता, त्याला त्या तक्रारदारांनी उठवण्याचा प्रयत्न केला, उठवलं। त्यानंतर तो त्यांनाच उलट शिवीगाळ करू लागला, दमदाटी करू लागला। हा जो आरोपी आहे हा तडीपार आहे, सध्या याला वरिष्ठांच्या आदेशानुसार तडीपार केलेला आहे आणि तडीपार असताना देखील तो विना परवानगी हा मानकापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात आलेला होता। सदरची माहिती पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर पोलीस पथकानं त्या ठिकाणी जाऊन अब्दुल सादिक काल्या याला ताब्यात घेतलं। त्या ठिकाणी असंही लक्षात आलं की त्या दुकानदारांना तो धमकावत होता आणि तुम्हाला या ठिकाणी जर दुकान चालू ठेवायचं असेल तर दर महिन्याला 2,000 रुपये हप्ता किंवा खंडणी द्यावी लागेल। याबाबत तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीवरून अब्दुल सादिक काल्या याच्याविरुद्ध शिवीगाळ, दमदाटी, खंडणी मागणे, त्याचप्रमाणे तडीपार कालावधीमध्ये विनापरवानगी या ठिकाणी मिळून येणं या सर्व कायद्यानुसार आणि कलमानुसार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। त्याला अटक केलेला आहे। माननीय न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। या आरोपीचं यापूर्वीचा रेकॉर्ड आहे, याच्यावर काही बॉडी ऑफेन्स हे मारामारीचे गुन्हे दाखल आहेत। त्या गुन्ह्यांच्यामुळेच याला पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तडीपार करण्यात आलेलं होतं आणि आता पुन्हा त्याने असं कृत्य केल्यामुळे पुन्हा त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलेली आहे। नागपूर शहर आयुक्तालयातील 5 पावली परिसरात झालेल्या घरफोडी आणि वाहन चोरीच्या मालिकेमागचं मोठं गुन्हेगार रॅकेट अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलं आहे। 2 आरोपींना पोलिसांनी गजाआड करत चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे। देवदर्शनाला गेलेल्या फिर्यादीच्या अनुपस्थित चोरट्यांनी घरफोडी करत सोनं, रोकडं आणि वाहनांवर हात साफ केला होता। गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी या दोन्ही घरफोड्या करणाऱ्यांना अटक केली आहे। या आरोपींनी 5 पावली परिसरात गेल्या काही महिन्यात अनेक चोरी आणि घरफोडी केल्याची कबुली दिली आहे। 22 ऑक्टोबर रोजी शेखर लक्ष्मण कोटेकर हे कुटुंबासह देवदर्शनासाठी गेले होते। दरम्यान 29 ऑक्टोबर रोजी सकाळी ते घरी परतले असता मुख्य दरवाजाच्या कडी कुलूप तुटलेलं दिसलं। घरात प्रवेश केल्यानंतर अलमारी उघडी पडलेली आणि सामान अस्ताव्यस्त दिसलं। चोरी झालेल्या वस्तूंमध्ये रोकड तसेच सोन्याचे दागिने असा एकूण 68,000 रुपयांचा मुद्देमाल होता। तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आणि संशयित आरोपींना अटक करण्यात आली। निखिल उर्फ बच्चा नंदेश्वर आणि सागर उर्फ मंडलार रंभाडे या दोघांनी चौकशीत कबुली दिली की त्यांनी केवळ हीच घरफोडी नव्हे तर काही दिवसांपूर्वी एका TVS XL लुना गाडीचीही चोरी केली होती, ज्याची किंमत अंदाजे 60,000 रुपये आहे। या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने आणि चोरीस गेलेली लुना असा एकूण 1,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पुढील तपास पोलीस ठाणे 5 पावलीचे पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। बारसे नगर येथील कोठेकर यांनी फिर्याद दिली आहे। 22 ते 29 तारखेदरम्यान ते बाहेर गावी गेले होते। दरम्यान घरफोडी झाल्याची खबर 29 तारखेला मिळाली, तर त्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। तांत्रिक सहाय्याने गुप्त बातमीच्या माध्यमाने एक 5 पावली एरियातच आरोपीला ताब्यात घेतले। निखिल उर्फ बच्चा राजेश नंदेश्वर 5 पावलीचाच आहे, बारशेनगरचा, आणि दुसरं एक सागर उर्फ मंडला रंभाड हा दुसरा आरोपी आहे। त्याला ऑलरेडी तहसीलने अटक केली होती। त्याला प्रोडक्शन वॉरंट घेऊन त्याचं विचारपूस केली असता त्यांनी कबुली निवेदनाप्रमाणे जप्ती पंचनाम्यात जप्ती केलेली आहे। त्याच्यात एक अंगठी होती 4 ग्रॅमची आणि एक सोन्याचे टॉप्स होते, एक चांदीचा गोप होता आणि 20,000 रुपये नगदी चोरी गेल्याचे तक्रारीवरून ते तपासात फक्त कॅश खर्च झाला आहे, परंतु बाकी सर्व साहित्य जप्ती करण्यात यश मिळाले आहे पोलिसांना। त्याच्यात हवालदार नाना भोगे आणि इम्रान मेनेवार, गगन यादव, संतोष शेंद्रे या पथकाने ही जी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि आरोपी सध्या पिशव्यामध्ये आहे। नागपूरच्या 5 पावली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पेट्रोलिंग दरम्यान एका तरुणाला पकडून त्याच्याकडून MD ड्रग्सचा मोठा साठा जप्त केला आहे। या कारवाईत आरोपींकडनं तब्बल
5 ग्रॅम 40 मिलीग्रॅम MD सह एक दुचाकी आणि आयफोन असा एकूण 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईनंतर पोलिसांनी फरार आरोपी रवी महतोच्या शोधाला गती दिली आहे। नागपूर शहरातील पाचपावली पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ परिसरात पेट्रोलिंग सुरू केली। दरम्यान पोलिसांना एका तरुणाचा संशयास्पद हालचालीमुळे संशय आला। चौकशी केली असता त्याचं नाव क्रिश बमनेट असं समोर आलं। पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 5.40 ग्रॅम MD ड्रग्ज सापडले। MD सह पोलिसांनी त्याच्याकडून एक दुचाकी वाहन आणि एक आयफोन जप्त केला। संपूर्ण मुद्देमालाची किंमत तब्बल 2,50,400 रुपये इतकी आहे। प्राथमिक तपासात उघड झाला आहे की क्रिश बमनेट हा आपल्या साथीदार रवी महतो सोबत MD तस्करीचं जाळं राबवित होता। मात्र रवी महतो सध्या फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे। या प्रकरणात पाचपावली पोलिसांनी कलम NDPS कायद्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे। सध्या पोलीस या ड्रग्ज रॅकेटमधील इतर संभाव्य लिंक आणि सप्लाय चेनचा शोध घेत आहेत। नाईट ड्युटीला DB टीम होती, त्यांना खबर मिळाली कामठी रोडला महेंद्रनगर एरियात एक मनुष्य MD विकत आहे अशी खबरीवरून त्यांनी सापडा रचले। एकाला ताब्यात घेतले क्रिश बमनेट नावाचा आणि त्याच्या साथीदार एक रवी महतो हा MPDA मधून रिलीज आहे आणि तो फरार आरोपी आहे, राहणारा कोतवाली आहे। तर त्याचा शोध घेणे सुरू आहे। टोटल त्या दिवशी 5.40 मिलीग्रॅम MD सापडलेली आहे आणि एक 50,000चा आयफोन आहे आणि एक यामा गाडी असे 1,90,000चा जवळपास जप्त केलेले आहे। त्याचा तपास बीट अधिकारी PSI तिडके हे करत आहे। त्याच्यात DB पथकाची टीम होती, PSI माझगावकर, मुकेश यादव, रवींद्र राऊत, पाल, युनुस, ठाकूर आणि रेवतकर। ताब्यात आलेल्या आरोपीचं रेकॉर्ड नाही, पहिल्यांदाच गुन्हा आहे, परंतु जो पाहिजे आरोपी आहे जो फरार होण्यात सक्सेस झाला त्याचा बराच रेकॉर्ड आहे आणि त्याचा शोध घेणे सुरू आहे। नागपुरात सरकारी अधिकारी असल्याचं सांगून काही सायबर ठगांनी एका वरिष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टचं भय दाखवलंय आणि तब्बल 33 लाख रुपयांचा गंडा घातलाय। ही घटना गिट्टी खतान परिसरातील असून मनी लॉन्ड्रिंग आणि अवयव तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची भीती दाखवून ठगांनी आपलं जाळं विणलं होतं। पीडित वृद्ध नागरिकाने सरकारी अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून आपल्या आयुष्याची सगळी जमापुंजी ठगांच्या खात्यात वर्ग केली। सायबर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून प्राथमिक चौकशीत हे एक आंतरराज्यीय ठग गट असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। नागपूरच्या गिट्टी खदान परिसरात राहणाऱ्या 69 वर्षीय नारायण नावाच्या नागरिकाला सायबर ठगांनी भयानक सापळ्यात ओढलं। स्वतःला सरकारी अधिकारी म्हणून ओळख देत ठगांनी सांगितलं की दिल्लीतील ICICI बँकेत त्यांच्या नावावर असलेलं एक खातं मनी लॉन्ड्रिंगसाठी वापरलं गेलंय। त्यांनी इतक्यावर थांबले नाहीत, तुम्ही संदीप नावाच्या व्यक्तीसोबत अवयव तस्करीचा रॅकेटमध्ये सहभागी आहात असं सांगून त्यांनी वृद्ध नागरिकाला डिजिटल अरेस्ट करण्याची धमकी दिली। त्यानंतर ठगांनी बनावट अटक वॉरंट तयार करून व्हॉट्सअपवर पाठविलं आणि अटक टाळायची असेल तर कायदेशीर शुल्क भरावं लागेल असं सांगितलं। भयभीत झालेल्या नारायण यांनी आपल्या आणि पत्नीच्या SBI खात्यातून ठगांच्या खात्यात तब्बल 33 लाख रुपये ट्रान्सफर केले। काही दिवसांनंतर जेव्हा त्यांना खरी गोष्ट समजली तेव्हा त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली। पोलिसांनी IT ऍक्टच्या कलम 66 क आणि 66 ड सह फसवणुकीच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदविला। प्राथमिक तपासात हा एक संघटित सायबर गट असल्याचं समोर आलं आहे, जे फर्जी वॉरंट, कॉल आणि ईमेल्सच्या माध्यमातून लोकांना धमकावून पैसे उकळतो। सायबर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलंय। जे 70 वर्षाचे दोन दाम्पत्य राहतात, त्यांची मुलं आउट ऑफ इंडिया सर्व्हिसला आहेत आणि ते दोघंच घरात राहतात। त्यांना एक व्हॉट्सअपद्वारे कॉल आला की तुमचा जे आधार कार्ड आहे त्याला एक बँक अकाउंट लिंक असून सदर अकाउंटमध्ये बऱ्याच प्रकारे अनलिगली पैसे आलेले आहेत, जे नार्कोटिक्स आणि इतर फंडिंग दहशतवादी विरोधी संघटना आहेत त्यांच्या मार्फतीने आलेले आहेत आणि आपल्यावर मुंबईमध्ये कारवाई करण्यात येत आहे। त्यामुळे तुम्हाला डिजिटल अरेस्ट आम्ही करत आहोत अशा प्रकारे व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ कॉल करून धमकी दिली आणि त्यांना त्यांचे जे पैसे बँकेत होते ते वेगवेगळ्या अकाउंटवर सुरक्षितपणे ठेवण्यासाठी त्यांच्याकडून घेण्यात आले आणि सदरची घटना सप्टेंबरमधली असल्याने त्यांनी कोणालाही सदरची माहिती सांगू दिली नाही। त्यामुळे ते दाम्पत्य ज्यावेळी आपल्याकडे आले त्यावेळी आपण गुन्हा नोंद करून सदरबाबत
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे CP सर, जॉईंट CP सर तसेच आमचे DCP सर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून सदरमध्ये सुद्धा कारवाई करत आहोत. मला आपल्या माध्यमातून हे सांगायचं आहे की डिजिटल अरेस्ट अशी कोणतीही संकल्पना कायद्याच्या घटनेमध्ये नाही, परंतु डिजिटल अरेस्ट ही अशा प्रकारे धमकावून किंवा व्हॉट्सअप कॉलद्वारे सांगून लोकांना धमकावले जाते. अशा प्रकारे जर कॉल आला, व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ कॉल आला, तर आपण सदर त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे आमिषाला दबावाला बळी पडू नका आणि तुम्ही तात्काळ 1930ला कॉल करा किंवा नियरेस्ट पोलीस स्टेशनला जावा. ते तुम्हाला एका रूममध्ये कोंडून ठेवतात आणि तिथून बाहेर पडायला जाऊ देत नाहीत. परंतु अशी कोणतीही घटना, डिजिटल अरेस्ट ही संकल्पना कायद्याच्या दृष्टीने नसल्याने आपण अशा प्रकारे भीती न भिऊन किंवा अशा प्रकारे बळी न पडता सदर घटनेला आपण ताकदीने प्रतिबंध करून सदर जे सायबर फ्रॉड आहे तो उच्चाटन करू शकू. प्रकारामध्ये समोरचा व्यक्ती पोलीसची कॅप किंवा पोलीसचा ड्रेस घालून वगैरे कॉल करतो, व्हिडिओ कॉल, परंतु कायद्यामध्ये कुठेही हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे सुद्धा निर्देश आहेत, व्हॉट्सअपद्वारे किंवा मेलद्वारे कोणत्याही प्रकारे नोटीस व्यक्तीला न पाठवता स्वतः समक्ष जाऊन नोटीस दिली जावी असे कायद्यामध्येच प्रोव्हिजन असताना व्हॉट्सअपद्वारे असे कोणत्याही प्रकारे क्रिया होत नाही, हे लक्षात आपण ठेवलं पाहिजे. आणि असं कोणीही आपल्याला पोलीसचा ड्रेस घालून किंवा कॅप घालून जर कॉल करत असेल तर त्याबाबतची तत्काळ तक्रार आपण जवळच्या पोलीस स्टेशनला करा. यांची फसवणूक किती लाखाची असेल? यांची फसवणूक जवळ 33 लाख रुपयाची यांच्याकडून वेगवेगळ्या खात्यात भरून घेतले आणि त्यांची 33 लाखाची फसवणूक केलेली. फसवणूकवाले नाव काय सर, कुठे जात होते काही? फसवणूकवाल्यांचे नाव नाही, परंतु ते मुंबईमध्ये आम्ही बसलो आहोत, मुंबई कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये आहोत असे वगैरे सांगून त्यांना फसवणूक केली होती. नागपूर शहरातील कबाड व्यवसाय करणाऱ्या 2 सहकाऱ्यांमध्ये पैशाच्या वादातून सुरू झालेला वाद अखेर रक्तरंजित झालाय. एका सहकाऱ्याने दुसऱ्यावर धारदार हत्याराने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केला आहे. ही घटना घडली आहे नागपूरच्या पंचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. नागपूरच्या पाचपावली परिसरात कबाड गोळा करून विक्री करणाऱ्या 2 मित्रांमध्ये पैशांच्या व्यवहारातून वाद झाला. हा वाद इतका वाढला की संतापलेल्या प्रदीप मरसकोल्हेने आपल्या सहकार्यावर म्हणजेच घनश्याम साहूवर धारदार हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात घनश्याम गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ हालचाल करत आरोपी प्रदीप मरसकोल्हे याला अटक केली. सध्या आरोपी विरुद्ध हत्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे पाचपावली परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासानुसार दोघेही अनेक वर्षांपासून एकत्र कबाड व्यवसाय करीत होते. अलीकडच्या काही दिवसांपासून पैशांच्या हिशेबावरून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. शेवटी त्या वादाचं रूप रक्तरंजित झटापटीत झालं. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. घनश्याम साहू हा कबड्डीच्या दुकानात काम करणार आहे, कबड्डी गल्लीत. तसेच तो आरोपी प्रदीप मरसकोल्हे आहे, तो बाळाबापेठचा राहणार होता, सध्या राहायला गोरेवाडा एरियात गेला. तो पण इकडेच होता. त्या दिवशी कबड्डीच्या मालाचा वजन आणि त्याचं पैसे लेनदेनाच्या कारणावरून दोघेजण नशेत होते. त्यांनी त्याच्याजवळ असलेलं भाजी कापण्याच्या चाकूने त्यांनी मारलेलं आहे. ते त्याच वेळेला पेट्रोलिंगची पार्टी, इम्रान नाना भोगीची पार्टीने मिळालेल्या खबरीनुसार तात्काळ त्याला हॉस्पिटलला भरती करण्यात आले आणि आरोपीला ताब्यात घेऊन आरोपीला अटक करण्यात आली. प्रदीप मरसकोल्हे हा आरोपीचं नाव आहे. घनश्याम साहू हा जखमी आहे. ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली कोट्यावधींची फसवणूक. नागपूरमधील एका ज्येष्ठ नागरिकाला इंटरनेटवरनं जास्त नफा देण्याचं आमिष दाखवून तब्बल 1,08 लाख रुपयांनी लुबाडण्यात आला आहे. सायबर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तब्बल 78 मोबाईल आणि बँक खातेदार संशयिताच्या रडारवर आहे. नागपूर शहरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली सायबर ठगीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेस नगर परिसरात राहणारे 61 वर्षीय फिर्यादी हे इंटरनेटवरून एका गुंतवणुकीच्या ग्रुपशी जोडले गेले. सुरुवातीला काही हजार रुपयांचा छोटा नफा दाखवत आरोपींनी त्यांचा विश्वास जिंकला आणि त्यानंतर हळूहळू मोठ्या रकमेत गुंतवणूक करण्याचं आमिष दाखविलं. फिर्यादीने विविध तारखांना एकूण 1,08 लाख रुपये विविध बँक खात्यांमध्ये जमा केले.
पण पैसे गेल्यानंतर ना नफा ना मूळ रक्कम परत, फक्त शांतता आणि बंद फोन नंबर. त्यानंतर संशय आल्यावर फिर्यादीने थेट सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून 78 मोबाईल धारक आणि बँक धारक संशयितांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. या ठगीच्या मागे कोणतं सायबर नेटवर्क कार्यरत आहे याचा तपास सुरू असून सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पैशांचा मागोवा घेण्याचं काम हाती घेतलं आहे. दरम्यान सायबर पोलिसांनी सर्व नागरिकांना इशारा दिला आहे की ऑनलाईन गुंतवणूक करण्याआधी प्लॅटफॉर्मची पडताळणी करा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या लिंक, कॉल किंवा ऍपवर विश्वास ठेवू नका. धंतोलीचे एक राहणारे ग्रस्त आहेत, 62 वर्षाच्या वरचे. त्यांना एक व्हॉट्सअप कॉलद्वारे त्यांना कॉल आला आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबतच्या सूचना मिळाल्या. तसेच त्यांना वेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करून जे ग्रुपमधील इतर मेंबर असतील त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे त्यांचा शेअर पोर्टफोलिओ किती प्रॉफिट झालं वगैरे वगैरे असे त्यांना स्क्रीनशॉट टाकले आणि त्यानंतर यांना सप्टेंबरपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडलं. वेगवेगळ्या 13 अकाउंटवर यांनी 1,08,00,000 रुपये भरले. ज्यावेळी यांचा पोर्टफोलिओ जास्त दिसत होता परंतु त्यांना पैसे काढता येत नव्हते, त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की त्यांची फसवणूक झाली आहे. ते सायबर पोलीस स्टेशन आल्यानंतर तात्काळ आपण त्याबाबतचा गुन्हा नोंद करण्यात आला सायबर पोलीस स्टेशनला. त्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त आमचे रवींद्र सिंगल सर, तसेच जॉईंट CP सर आणि आमचे DCP मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करून सर्व 13 जे अकाउंट आहेत त्यांना आरोपी करून ज्या वेगवेगळ्या 13 अकाउंटवर पैसे गेले त्यामध्ये तात्काळ कारवाई करून जवळजवळ 20 लाख रुपये आपण त्यामध्ये बचत केलेले आहेत. ते आपण कोर्टाच्या मार्फतीने फिर्यादीला देणार आहोत. मला चॅनलच्या माध्यमातून हे सांगायचं आहे, लोकांना आव्हान करायचं आहे की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना आपण सेबीद्वारे ज्या नियमित ज्या संस्था आहेत किंवा ज्या सेबीला रजिस्टर आहेत त्यामार्फतच आपण गुंतवणूक करायची असली तर करा. कोणत्याही प्रकारे व्हॉट्सअपद्वारे किंवा टेलिग्रामद्वारे जे तुम्हाला ग्रुप येतात किंवा ज्या ग्रुपमार्फत तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबतच्या सूचना किंवा आमिष दाखवले जातात त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे गुंतवणूक न करता जर आपल्यासोबत फ्रॉड झाला तर आपण 1930ला कॉल करा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे त्या पोर्टलवर तक्रार करा, जेणेकरून आपल्याला तपास करून सदरची रक्कम परत मिळवता येईल. जुना जरीपटका वस्तीमध्ये पुन्हा एकदा दहशतीचं सावट पसरलं आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, कारण रविवारी रात्री 3 ते 4 युवक चाकू घेऊन परिसरात फिरताना दिसले आहेत. हे युवक कोण होते आणि त्यांच्या मनात काय होतं याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा आता सक्रिय झाली आहे. जुना जरीपटका परिसरात रविवारी रात्री अचानक खळबळ माजली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वस्तीमध्ये 3 ते 4 संशयित युवक चाकू हातात घेऊन फिरताना दिसले. स्थानिकांनी हे दृश्य पाहताच परिसरात गोंधळ उडाला आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. या घटनेनंतर काही नागरिकांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली. घटनेची गंभीरता लक्षात घेत पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरात गस्त वाढविण्यात आली. दरम्यान पोलिसांनी आसपासच्या CCTV कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली आहे. संशयित युवक कोणत्या कारणासाठी परिसरात आले होते हा तपास सुरू असून हे युवक कुणावर तरी हल्ला करण्याच्या तयारीत होते का याबाबतही तपास सुरू आहे. नागरिकांनी सुरक्षिततेसाठी रात्री उशिरा घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. वस्ती परिसरात सध्या दहशतीचं वातावरण असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलंय. रामटेक शहर पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चर्चेत आलं आहे. मुरमुरा भट्टी ते किड्स कॉलेज दरम्यानच्या गडवन नाल्याजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचं काम केवळ काही महिन्यातच निकृष्ट ठरलं आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, डांबर निघालेलं आणि दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात आहे. हे दृश्य पाहून नागरिक संतप्त झाले आहेत. कंत्राटदार आणि प्रशासन या दोघांच्या निष्काळजी वृत्तीमुळे सार्वजनिक पैशाचा प्रचंड अपव्यय झाला असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. या घटनेनंतर रामटेकमधील विकास कामांच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. रामटेक शहरातील मुरमुरा भट्टी ते किड्स कॉलेज हा मार्ग काही महिन्यांपूर्वीच नव्याने विकसित करण्यात आला होता. गवळण नाल्याजवळ नव्या पुलाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी डांबरीकरणाचं काम करण्यात आलं. पण अवघ्या काही महिन्यातच या रस्त्याचा बकाल दर्जा समोर आला आहे.
डांबर उकळून रस्ता खचला असून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. बारीक गिट्टी बाहेर पडल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून अपघातग्रस्त झाले आहेत. स्थानिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या तरी अद्याप कोणत्याही ठोस कारवाई झालेली नाही. नागरिकांचा आरोप आहे की या कामात उघडपणे भ्रष्टाचार झाला असून निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आला आहे. इतकं निकृष्ट दर्जाचं काम या रस्त्याचं झालेलं आहे. या रस्त्यावरनं जे काही ग्रामस्थ आहे, शिवनगरचे लोक आहेत, ते म्हातारे लोक डेली सकाळ आणि सायंकाळी फिरायला निघतात. त्यानंतर नेहमी वाटसरू करता हा रोड सुरू आहे आणि या रोडवर इतके खड्डे पडले आहेत का असं वाटतंय की या रोडचं बांधकाम म्हणजे किती निकृष्ट दर्जाचं असेल हे तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता. आणि यावर किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल याचा विचार आपण करू शकतो. या व्हिडिओच्या माध्यमातून मी ठेकेदाराला म्हणजे हा जाब विचारतोय की खरंच एका वर्षात हा रस्ता इतका उखडायला पाहिजे का, आणि हा रस्ता उखडला तर याचं मुख्य कारण काय, तुम्ही कुठल्या प्रकारचं मटेरियल इथं वापरलं. या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासन, शासन आणि स्थानिक नागरिक यांनी सुद्धा आपले डोळे उघडायला पाहिजे आणि या निकृष्ट दर्जाच्या कामाची जे काही हे इथं बांधकाम झालेलं आहे, रस्त्याचं बांधकाम केलेलं आहे, याचं शासनाला जाब विचारायला पाहिजे, त्या ठेकेदाराला जाब विचारायला पाहिजे. आणि खरंच समजा त्या ठेकेदाराचं हे काम जे निकृष्ट दर्जाचं असेल तर त्याला काळ्या यादीत टाकून त्याला समोरचे ठेके देणं बंद केले पाहिजे. हे शासनाला, प्रशासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून माझी विनंती. जे रस्ते लाखो रुपयात तयार होतात ते काही महिन्यातच उखडतात, म्हणजे कामाचा दर्जाच शून्य, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. रामटेक मुरमुरा भट्टी ते किड्स कॉलेज या रोडवर मध्ये गवळण नाला आणि या गवळण नाल्यावर हा पूल बांधायला 1 वर्ष व्हायचंच आहे. तर 1 वर्षाच्या आत या पुलावर वारंवार खड्डे पडलेले आहे आणि पुलाच्या बाजूला दोन्ही साईडला जो जवळजवळ अंदाजे 100 मीटर पर्यंत रोड केलेला आहे त्यावर सुद्धा 3 वेळा तो रोड खराब होऊन ब्लँकेटिंग झालेला आहे आणि आम्हाला इथून जाण्या येण्याला खूप अडचणीचा सामना करावा लागतो. नेहमी इथे गाड्या स्लिप होऊन पडतात कारण इथे ब्लँकेटिंग करताना असं बारीक गिट्टी याचा वापर केला जातो आणि ती लगेच उधळून निघते आणि त्यामुळे आमच्या छोट्या गाड्या असते त्याचे चाकं छोटे असतात, ते स्लिप होतात. 1-2दा मी पण इथे पडलेली आहे आणि बऱ्याच लोकांना इथे ॲक्सिडेंट झालेला आम्ही पाहिलेला आहे. 2002 पासून या रस्त्याने माझं येणं जाणं सुरू आहे, पण असा हा प्रकार मी पहिल्यांदाच बघते आहे की वर्षाच्या आत रोड खराब होणे आणि खराब झाल्यानंतर त्यावेळी 3दा ब्लँकेटिंग झालेलं आहे तरी तो खराब झालेला आहे. आणि आपण पाहू शकता की हा रोडला किती गड्डे पडलेले आहे, वारंवार त्याचं ब्लँकेटिंग होऊनही तो उखरतोय. हे असं का होतं आहे, कुठेतरी पाणी मुरते आहे अशी आम्हा ग्रामवासियांची शंका आहे. कारण या रोडचं अजिबात मजबूतीकरण नाही आहे. लाखो करोडो रुपये टॅक्स पेई लोकांच्या पैशातून शासनाला राजस्व येतं आणि त्या राजस्वातून ह्या रोडचं बांधकाम केलेलं आहे आणि ते आमच्या समाधानाला पात्र ठरलेलं नाही आहे. या मार्गावरून दररोज शाळा कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक प्रवास करतात. रस्त्यावरील खड्डे आणि तडे यामुळे रोज अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर तात्काळ दुरुस्ती आणि चौकशी झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू. मुरमुरा भट्टी ते किड्स कॉलेज ह्या रोडचं बांधकाम, गवळण नाला इथला पूल जेव्हापासून बांधलेला आहे तेव्हापासून ह्या रोडचं काम अत्यंत खराब दृष्टीनं झालेलं आहे. त्याच्यावर वारंवार ते हे करून त्याच्यावर गड्डे फार पडलेले आहे. तरी शासनाने किंवा ठेकेदारांनी ते काम व्यवस्थित करण्याची कृपा करावी. तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील पशुपालक अक्षरशः अडचणीत सापडले आहेत. कारण गावात श्रेणी 1चा पशुवैद्यकीय दवाखाना असूनही डॉक्टर्स तिथे उपलब्ध नाहीत. दररोज 40 ते 50 जनावरे उपचारासाठी येतात, मात्र डॉक्टर फोनवरूनच मार्गदर्शन देतात आहे. अशा परिस्थितीत जनावरांच्या आरोग्याशी खेळ होत असून पशुपालकांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत.
वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे श्रेणी 1 चा पशुवैद्यकीय दवाखाना आहे, पण विडंबना अशी की या दवाखान्यात गेल्या अनेक दिवसांपासून डॉक्टरच उपलब्ध नाही। दररोज 40 ते 50 जनावरे उपचाराकरिता येथे येतात, मात्र डॉक्टर फोनवरूनच औषधोपचाराची माहिती देतात। पशुपालकांना जनावरांमध्ये आजार वाढल्यावर तातडीची वैद्यकीय मदत मिळत नाही, त्यामुळे अनेक वेळा जनावरांचा जीव धोक्यात येतो। गावातील नागरिकांनी सांगितले की दवाखाना आहे पण डॉक्टर नाही, मग आम्ही जायचं कुठे? उभाटा गटाचे कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः दवाखान्याला भेट देऊन परिस्थिती पाहिली। त्यांच्या भेटी दरम्यान डॉक्टर अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले। कामरगाव येथे श्रेणी 1 चा पशुवैद्यकीय दवाखाना असून येथे पशुपालकाची दयनीय अवस्था होत आहे। त्यामुळे पशुपालक सतीश व्यवहारे, उमेश भोने हे पशुपालक आपले पशु घेऊन दवाखान्यामध्ये आले असता इथं डॉक्टर हजर नाही आहे, त्यामुळे पशुची दुर्व्यवस्था होत आहे। त्यामुळे इथं कायमस्वरूपी डॉक्टर देण्यात यावा व तसेच सकाळी दवाखान्यामध्ये 9 ते 4:30 वाजेपर्यंत दवाखान्याचा टायमिंग असून या टायमिंगमध्ये डॉक्टर हजर नसतात व सध्या स्थितीमध्ये डॉक्टर इथं आज हजर नाही आहे, तरी या संबंधित अधिकाऱ्यावर आपल्या स्तरावरून कारवाई करण्यात यावी। या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ डॉक्टर नेमण्याची मागणी केली आहे। तसेच दवाखान्यात अनावश्यक सुविधा, औषध साठा आणि पशुवैद्यकीय उपकरणांचीही कमतरता असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। गाय 2 दिवस झाले बिमार आहे आणि इथं सकाळी आलतो डॉक्टर नव्हते, आता आलो डॉक्टर नाही। तुमचं कुत्रा आणलेलं होतं, कुत्र्यासाठी कोणी नव्हतं इथं, शिपाई हजर होते। तुम्हाला काय तुमच्या याला पैसे आणली बिमार आहे, कोणी हजर नाही। तुम्ही सतत 2-3 दिवस झाले चक्राच मारवली इथे। शासन आणि पशुसंवर्धन विभागाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे। नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीने नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे। पाणी घरात शिरलं, संसार उद्ध्वस्त झालाय, परंतु प्रशासन मात्र मौन बाळगून बसलेलं दिसतंय। अशा परिस्थितीत नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे काँग्रेसचे माजी नगरसेवक आता थेट रस्त्यावर उतरले आहेत। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। या आंदोलनाचं नेतृत्व माजी उपमहापौर अब्दुल गफार करत असून प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्तांना मदत न केल्यास हे उपोषण पुढे अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे। नांदेड जिल्ह्यात अलीकडच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरी भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। विशेषतः नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाण्याचा प्रचंड तडाखा बसला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत। घरातील वस्तू, धान्य, कपडे, घरगुती सामान सगळं वाहून गेलं। पण दुर्दैवाची बाब म्हणजे या नागरिकांना अद्याप कोणतीही सरकारी मदत मिळालेली नाही। या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक आणि माजी उपमहापौर अब्दुल गफार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। अब्दुल गफार यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिलाय की आम्ही मदतीची मागणी करीत नाही, आम्ही हक्क मागतो आहेत। आमचे नागरिक बेघर झाले आहेत, प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अन्यथा हे उपोषण थांबणार नाही। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली असून पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आलाय। नागरिक आता प्रशासनाकडून ठोस निर्णयाची मागणी करत आहेत। कार्यालयासमोर आमरण उपोषण करतायत, काय मागण्या आहेत? ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही जे एक निवेदन दिलं होतं, सप्टेंबर महिन्यामध्ये जे नांदेड शहरामध्ये अतिवृष्टी झाली होती, नंतर 10 दिवसानंतर महापूर आला होता। त्याचे जे सर्वे होता, लाभार्थ्याच्या घरामध्ये जो 10-12 दिवस जो पाणी शिजला होता, ते नागरिकाचा खूप नुकसान झाला होता। आम्ही सर्व माजी नगरसेवकांनी डिमांड केली होती, जे सर्वे झाला होता ते लोकांना 12,000 लोकांना यादी जाहीर झाली होती, त्यामध्ये तकरीबन लाभार्थीचे नाव समावेश केले नाही म्हणून आणि नाव समावेश झालं नाही म्हणून आज आम्ही ऑक्टोबर 20ला जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिले होते की उरलेले जे लोक लाभार्थी आहेत त्यांना यादीमध्ये नाव समावेश करून सर्वे करून त्यांना अनुदान वाटप करण्यात यावं म्हणून आमचा एक निवेदन होता। नंतर आमच्या निवेदनावर जिल्हाधिकारी व प्रशासनाने काय दखल घेतली नाही म्हणून आज 3 तारीखला आम्हाला आमरण उपोषणावर बसावं लागेल आणि आमची डिमांड पूर्ण होती नाही तर आम्ही हे आमरण उपोषण असंच कंटिन्यू चालू राहणार। आमच्यासोबत आज 16 नगरसेवक आमरण उपोषणावर बसलेले आहे आणि 7 आमरण उपोषण आहे। 5-5 दिवस 5-5 नगरसेवक असं आम्ही टप्प्याटप्प्याने बसणार आहे
आणि हे आमरण उपोषण आमचं असंच जारी राहणार. खासदार साहेब पण आले होते. खासदार साहेबांनी आज आम्हाला इथे आमरण उपोषण ते जो आमचे बसलेले माजी नगरसेवक यांना भेट दिली आणि जे त्यांच्याकडे जे लोक जातात ना लाभार्थी त्यांच्याकडेही जातात ते लाभार्थीचं जे म्हणणं होतं आज खासदार साहेबांनी इथे येऊन मांडले. एक गंभीर समस्या ज्यामुळे नांदगाव शहराचे जनजीवन पुन्हा एकदा हादरले आहे. शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत वीर भगवान काकडीस मार्गावर आणि व्यापारी पेठेत सकाळी अक्षरशः गोंधळ माजला. मोकाट जनावरांच्या अचानक झालेल्या हैदोसामुळे व्यापारी विक्रेते आणि नागरिक जीव वाचवण्याकरिता सैराबैरा पडत सुटलेत. हा संपूर्ण गोंधळ आणि यामुळे उसळलेल्या नागरिकांचा रोष या सगळ्यांची सविस्तर माहिती या रिपोर्टमध्ये आपण बघणार आहोत. नांदगाव शहर पुन्हा एकदा मोकाट जनावरांच्या दहशतीखाली आहे. सकाळी नेहमीप्रमाणे गजबजलेली बाजारपेठ आता क्षणातच जनावरांच्या झुंजीचे रणांगण बनली आहे. जनावरांच्या मारामारीमुळे फाडाफोड आणि आरडाओरड्यामुळे नागरिकांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नागरिकांना जीव वाचवण्याकरिता धावपळ करावी लागली आहे. संपूर्ण दृश्य हे भयावह होते. या सगळ्याला जबाबदार आहे नांदगाव नगर परिषदेचा निष्काळजीपणा, असा थेट आरोप व्यापारी आणि नागरिक करीत आहेत. काही दिवसांपूर्वी नगर परिषदेने एका गोशाळेशी करार केल्याचं सांगितलं होतं, परंतु प्रत्यक्षात आजही जनावरे रस्त्यावर मोकाट फिरत आहेत. संतप्त व्यापाऱ्यांनी थेट सवाल केला आहे. किकडवडमधील ज्येष्ठ व्यापारी मालपुरे यांचा मृत्यू अशाच एका घटनेत झाला होता आणि आता नांदगावमध्येही नागरिकांमध्ये तीच भीती निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांचा रोष वाढत असून त्यांची मागणी आहे की नगर परिषद प्रशासनाने तात्काळ खुलासा करावा. गोशाळेशी केलेला करार प्रत्यक्षात लागू झाला आहे का आणि आतापर्यंत किती जनावरे पकडण्यात आली याची पारदर्शक माहिती जनतेसमोर यावी. काही तरुणांनी धाडस करून जनावरांना हुसकावण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रशासनाचा कोणताही कर्मचारी यावेळी हजर नव्हता. आता सगळ्यांचे लक्ष एकाच प्रश्नावर आहे. नगर परिषद जागी होते का की पुन्हा एकदा मोकाट जनावरांचा हा खेळ जनतेच्या जीवावर उठतो. श्रद्धा आणि अद्भुत रहस्यांच्या या मालिकेत मध्य प्रदेशातील पवित्र धाम जे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते आहे. हे केवळ एक मंदिर नाही तर ओमच्या आकाराच्या पर्वतावर स्थित ते चमत्कारी ठिकाण आहे, जिथे अशी मान्यता आहे की दररोज रात्री साक्षात भगवान शिव माता पार्वतीसह विश्रांतीसाठी येतात. मंदिरातील चौसराच्या फाशाचे रहस्य आणि नर्मदा नदीने वेढलेले असल्यामुळे होणारी त्यांची अनोखी परिक्रमा, या सर्व गोष्टींमुळे हे धाम जगातील एकमेव ज्योतिर्लिंगासाठी एक खास ठरते. दिवाळीच्या पर्वानंतर ओंकारेश्वर आणि उज्जैनच्या महाकालेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या अद्भुत ज्योतिर्लिंगाचे सर्व रहस्य आणि त्याचे महत्त्व आमच्या या विशेष रिपोर्टमध्ये. नर्मदा नदीच्या मध्यभागी ओमच्या आकाराच्या बेटावर स्थित ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग रहस्यांचे केंद्र आहे. सर्वात महत्त्वाचे रहस्य हे आहे की भगवान शिव तिन्ही लोकांचा प्रवास पूर्ण करून दररोज रात्री माता पार्वतीसह येथे विश्राम करण्यासाठी येतात. मंदिराचे आणखी एक अनोखे रहस्य चौसरच्या खेळाशी जोडलेले आहे. रात्रीच्या वेळी शिव पार्वती चौसर खेळतात आणि त्याचे पुरावे म्हणून सकाळी मंदिराच्या गाभाऱ्यात फासे विखुरलेले आढळतात अशी मान्यता आहे. जगातील हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे ज्याची परिक्रमा केली जाते, कारण ते नर्मदा नदीने चारही बाजूंनी वेढलेले आहेत. धार्मिक दृष्ट्या ओंकारेश्वर मध्ये ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगांसोबतच ममलेश्वर ज्योतिर्लिंग देखील स्थापित आहे आणि या दोघांना एकच ज्योतिर्लिंगाचा भाग मानले जाते. इतिहास आणि मान्यतानुसार राजा मांधाता यांच्या कठोर तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन भगवान शिव ज्योतिर्लिंगाच्या रूपात येथे विराजमान झाले. येथे 33 कोटी देवी देवता त्यांच्या परिवारासह निवास करतात असेही मानले जाते. ओंकारेश्वरचे दर्शन घेतल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीची तीर्थयात्रा अपूर्ण मानली जाते. भाविक इथे येऊन नर्मदा नदीत स्नान करतात आणि नौकाविहाराचा आनंदही घेतात. दिवाळीच्या पर्वानंतर ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर उज्जैनमध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसत आहे, जी या पवित्र धर्मावरील लोकांची अटूट श्रद्धा दर्शवेल.
राजकारणात पुन्हा एकदा सत्य असत्याचा खेळ सुरू झालेला दिसतोय. भाजपाने सत्याच्या मोर्चानंतर स्वतःची भूमिका स्पष्ट करत सत्याच्या मोर्चामधील असत्य नव्हे तर उघड डोळ्यांनी दिसणारं सत्य आम्ही मांडतो आहोत. भाजपाचे नेते म्हणतात की आम्ही मतदारांमध्ये भेद करत नाही, परंतु जे भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आम्ही उघड करणार आहोत. महाविकास आघाडी आणि मनसे जातीजातीत द्वेष निर्माण करण्याच्या भूमिकेत आहेत असा आरोप करत भाजपाने 3 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेतली आहे. राज ठाकरेजी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय? दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय? बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय? कारण आडनावावरनं जायचं असेल तर सरळ मिळेल तिकडे फटकवा हे उद्धवजी ठाकरे यांची भूमिका या भूमिपुत्रांच्या विरोधातली दिसते. आणि मग तुम्हाला हवंच आहे ना, हिंदू आणि दलित मतदार आला तर त्याला वेगळा न्याय, वेगळी मांडणी, आणि मुस्लिम दुबार मतदार आला तर मूग गिळून ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, महाराष्ट्र विकास आघाडीची भूमिका आहे. हिंदू आणि दलित मतदारांच्या बाबतीमध्ये त्यांना फटकवा तुम्ही मांडणी केली आहेत, आणि मुस्लिम दुबार मतदार असतील तर त्याच्या आनंदाचे फटाके उडवा. ही भूमिका राज ठाकरे, उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीची काय? हिंदू आणि दलित मतदार असेल तर बडव बडव बडवा तुम्ही भाषण करताय, नावासहित सांगताय, मतदारसंघासहित सांगताय. मुस्लिम दुबार मतदार असेल तर तो तुमचा कडवा हे मांडू पाहताय. राज ठाकरे म्हणतात टेम्पोभर पुरावे आलेत, मग हे कुठे गेले? विरले, हवेत विरले. आणि म्हणून यांना बेनकाब करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. हे अभियान पूर्ण राज्यभर आम्ही अगोदरही केलंय, आताही करणार, पुढेही करणार. आणि यालाच आम्ही म्हटलंय की वोट जिहाद. हा वोट जिहाद आहे. या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही बनू नका. उद्धवजी अजूनही विचार वापसी करा, नका राहू आमच्याबरोबर, विरोध करा, आम्हाला अडचण नाही. पण मांडणी करताना, भूमिका मांडताना, निवडणुकीत मतं मिळवताना या थरावर जाऊ नका की मराठी माणसाच्या विरोधात, हिंदू दुबार मतदारांच्या विरोधात, आडनावाने दलित मतदारांच्या विरोधात, इथपर्यंत थराला जाऊन भूमिका मांडू नका. चक दे इंडिया आजचा दिवस प्रत्येक भारतीयाकरिता अत्यंत ऐतिहासिक आणि अभिमानाचा आहे. आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने नवा इतिहास रचला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि तिच्या संपूर्ण संघाने पहिल्यांदाच विश्वचषकाच्या ट्रॉफीवर भारताचं नाव कोरलं आहे. या विजयाने संपूर्ण देशाचं मस्तक अभिमानाने उंचावलं आहे. त्यांचे कठोर परिश्रम, जिद्द आणि टीम स्पिरिट हेच या यशाचं खरं कारण आहे. या अविस्मरणीय कामगिरीबद्दल संपूर्ण संघाला, शेफाली वर्माला आणि विशेषतः कर्णधार हरमनप्रीत कौरला अभिनंदन. आज प्रत्येक भारतीयाला तुमच्यावर अपार अभिमान वाटतोय. पाहूया या ऐतिहासिक विजयानंतर देशात उत्साहाचे वातावरण कसे आहे आणि या विजयाचे महत्त्व काय आहे आमच्या या खास रिपोर्टमध्ये. इतिहास घडला. भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर ते करून दाखवले, ज्याची प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहता अनेक वर्षांपासून वाट पाहत होता. आजच्या या ऐतिहासिक विजयाने भारताने पहिल्यांदाच विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली या संघाने साखळी सामन्यांपासून ते अंतिम सामन्यांपर्यंत कमालीची जिद्द आणि आत्मविश्वास दाखवलाय. शेफाली वर्मा हिने दिलेली धडाकेबाज सुरुवात असो किंवा गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांना दिलेला जबरदस्त मुकाबला असो, प्रत्येक खेळाडूने आपला जीव ओतून खेळ केलाय. ज्यांचे परिश्रम, जिद्द आणि उत्कृष्ट टीमवर्कचे हे फळ आहे. संपूर्ण देशाला आज या महिला वीरांगणाचा अभिमान वाटत आहे. हा विजय केवळ क्रिकेटचा नाही तर कोट्यावधी भारतीय मुलींच्या स्वप्नांचा विजय आहे. त्यांनी सिद्ध केलं आहे की महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत.
जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फॉस्फे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरचा संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सवतादी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज, हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.